नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, थकीत अनुदानाबाबतचं महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे जर तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, तर आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यानुसार आपण बघणार आहोत की नेमकं थकीत अनुदानाबाबत काय महत्वाचे अपडेट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवापर्यंत तसेच दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांचं अनुदान म्हणजे जूनचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. आणि जूनचं अनुदान जमा होत असताना अनेक दिव्यांग बांधव त्याचबरोबर निराधार बांधव यांच्या खात्यावर जे एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे जे काही मागील थकीत अनुदान राहिलेलं होतं, तर ते सुद्धा अनेकांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. त्यामुळे ही सगळ्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, झालं काय, अनेक जिल्हा स्तरावर जे काही दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव होते, तर त्यांनी निवेदन दिलेले आहे. आणि निवेदन दिल्यानंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या निवेदनावर कार्यवाही केलेली आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधकांनी दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांचं थकीत अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावं, तर अशा बाबतचा प्रश्न उचलून धरलेला होता. आणि या सगळ्या गोष्टीला आता यश आलेलं आहे. आणि त्यानुसारच जूनचा हप्ता जमा होत असताना अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधवांच्या खात्यावर थकीत अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव म्हणत आहे की सर, आमच्या खात्यावर अजूनपर्यंत हे थकीत अनुदान जमा झालेलं आहे. तर कृपया या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि सांगा नेमकं आपल्या खात्यावर जे काही थकीत अनुदान होतं तर ते जमा झालेलं आहे किंवा नाही. तात्काळ एकदा कॉमेंट्स करून कळवा. कारण मित्रांनो, थकीत अनुदानाचा प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे. आणि आपले जे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, तर सामाजिक न्याय विभागाच्या ह्या ज्या काही योजना आहेत तर त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. आणि त्यांना जर एखाद्या महिन्यात अनुदान मिळालं नाही किंवा त्यांचा हप्ता मिळाला नाही, तर त्यांच्या समोर अनेक साऱ्या अडचणी निर्माण होतात, दैनंदिन जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांना आता रेग्युलर त्यांचे हप्ते मिळायला हवे. आणि ते जर मिळत नसेल तर शासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ जे काही उर्वरित हप्ते आहेत तर ते दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांच्या खात्यावर जमा करावे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव यांना एक सूचना आहे की त्यांच्या खात्यावर जर थकीत अनुदान, उर्वरित अनुदान अजूनपर्यंत जमा झालेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, निवेदन द्यायचं आहे तहसीलदारांना. आणि त्यामध्ये नमूद करायचं आहे की माझा जे काही मार्च असेल, एप्रिल, मे किंवा जून ज्या ज्या महिन्याचं आपलं अनुदान थकीत आहे तर त्या संदर्भात एक अर्ज तयार करा, त्याचं निवेदन तहसीलदारांना द्या. म्हणजे तहसीलदार काय करेल, तात्काळ तुमच्या अर्जाची दखल घेईल, तुमच्या निवेदनाची दखल घेईल आणि संबंधित विभागाचे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना या निवेदनावर कार्यवाही करण्यास भाग पाडेल. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर ज्यांनी हे काम केलेलं नसेल त्यांनी तात्काळ हे काम करा. म्हणजे त्यांच्याही खात्यावर तात्काळ आता हे जे काही थकीत अनुदान शासनाने जमा करण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे तुमच्याही खात्यावर हे पैसे तात्काळ जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे थकीत अनुदानाबाबतचं महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.